आज बाजारातून गवार आणली. गवार जरा महाग असल्यामुळे बऱ्याच दिवसात बनवली नव्हती. पण आज मग डायरेक्ट अर्धा किलो गवार घेऊनच आले. तर काय होतं आपण जेव्हा गवार आणतो ना, सगळ्या शेंगा सेम नसतात. काही जून असतात, काही एकदम कोवळ्या असतात, तर काही भाजी करण्यालायक असतात. तर भाजीच्या शेंगा मी कट करून घेतल्या भाजीसाठी. आता ह्या जून ज्या आहेत ना, त्याचं मी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे आणि ह्या कोवळ्या शेंगा ज्या आहेत ना, याचं मी फ्राय करून डीप फ्राय करून याला कुरकुरीत करून घेणार आहे. मी ह्या अर्धा किलो गवारीमध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे. 3 वेगवेगळे प्रकार बनवणार आहे गवारीचे. तर ते तिन्ही प्रकार मी कसे बनवणार आहे ना, ते तुम्हाला आज दाखवते. हे बघा, ही गवार तर एकदमच कोवळी आहे. कोवळी गवार तर खूप सुंदर बनते. आता कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवून घेते. काय करायचं, आता सगळ्यात पहिल्यांदा ही जी कोवळी गवार आहे ना, त्याचे फक्त देठं काढून घ्यायची. कारण की याला मागचं काही काढायची गरज पडत नाही. देठं काढून ठेवायची, म्हणजे ती तयारी होऊन जाते आपली एक. त्यामुळे आणि आता सगळ्याच गवारींची देठं काढावी लागतात आपल्याला. पण आधी आता ह्या गवारी मी वेगवेगळ्या केल्यात. म्हणजे आपण निवडतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतंच, की ही खूपच निब्बर आहे, म्हणजे ही शिजायला वेळ लागणार आहे किंवा ही खूपच कोवळी आहे. असं आपल्याला कळतं ना. कोवळी गवार लगेच बाजूला काढायची निवडताच आणि जून गवार लगेच बाजूला काढून घ्यायची. आता मी ही जून गवार बाजूला काढलेली आहे. आता ह्याची ही देठं काढून घ्यायची. आता ही कशी बनवायची त्याची आता आपण रेसिपी आधी ही जून गवार कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. आता ह्याची देठं काढून झाल्यानंतर आहे ना, त्याला मध्येच सुरीने अशी चीर पाडून घ्यायची. कारण की गवार जून असल्यामुळे शिजायलाही वेळ लागतो आणि आतपर्यंत त्याच्यामध्ये मीठ, तिखट पोहोचत नाही. त्यामुळे काय करायचं, मध्ये शीर पाडून घ्यायची अशी. जशी मी पाडते ना तशी. आता शीर पाडून झाल्या सगळ्याच गवारींना अशी शीर पाडून घ्यायची आणि मग नंतर ही गवार छान धुवून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने ह्याला शिरा पाडून घ्यायच्या आणि ही गवार अशी छान धुवून घ्यायची पाण्यामध्ये. पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर आहे ना, मग एक पातेलं घ्यायचं आणि पातेलीमध्ये पाणी घ्यायचं. कारण की आपल्याला ही गवार शिजवून घ्यायची आहे म्हणून. मग पाणी घेतल्यानंतर गवार त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मीठ घालायचं. मीठ घातल्याने काय होणार आहे, की गवार शिजताना त्याच्या आतमधून छान मीठ लागणार आहे. मग मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवरती आहे ना, साधारण 5 मिनिटं आपल्याला ही गवार शिजू द्यायची आहे पाण्यामध्ये. 5 मिनिटं शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून त्याला थंड होऊ द्यायची. थोडासा कलर चेंज होतो ह्याच्यामध्ये, पण गवार छान शिजून तयार होते. पूर्ण शिजवायची नाही आहे, याचं गाळं करायचं नाही आहे आपल्याला. अर्धवटच शिजवायची आहे, कारण की पुन्हा आपल्याला ही फ्राय करायची आहे. आता शॅलो फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. त्यामुळे मी इथे 2 ते 3 चमचे इथे तेल घालून घेतलं तव्यावरती आणि त्याच्यावरती ही गवार घालून घ्यायची. गवार घालून झाली ह्याच्यावरती, की मग तिखट. आता तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. जास्त हवं असेल तर जास्त, कमी हवं असेल तर कमी तिखट घालायचं. नंतर ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची. थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग, गरम मसाला घालून घ्यायचा. गरम मसाला घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि मीठ घालून घ्यायचं. मीठ इथे कमी घालायचं आहे, कारण की आपण पाणी शिजवताना मीठ घातलं होतं पाण्यामध्ये गवार शिजवताना. त्यामुळे आता छान परतून घ्यायची. 5 मिनिटामध्ये तयार होते आणि इतकी अप्रतिम लागते. याला आलं, लसूण, मिरचीची काही गरज पडत नाही. मी तिन्हीही जे प्रकार दाखवणार आहे ना गवारीचे, त्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची कुठेही घातलेली नाही आहे. गवार अशीच सुंदर लागते तर कशाला हवी आलं, लसूण आणि मिरची ना. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. 5 मिनिटं शॅलो फ्राय झाली ना, की ही गवार तयार होते. तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, अगदी नुसती म्हटलं ना तरी खाऊ शकता. माझ्या मुलीला इतकी आवडते ही गवार, की ती नुसतीच खाऊन घेते. मला सुद्धा नुसती खायला आवडते. खूप सुंदर लागते. एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता आपण दुसरा प्रकार बघूयात गवारीचा. पण दुसरा प्रकार बघताना इथे मी ही कोवळी गवार घेतलेली आहे, ज्याची आपण मगाशी देठं काढून घेतली होतीत ना ती. ती सुद्धा पाण्यामध्ये छान धुवून घ्यायची. ती धुवून मग बाजूला काढून ठेवायची ही गवार आणि मग त्याच्यामध्ये आपण जी भाजीसाठी गवार केलेली आहे तयार, ती ती पण परत धुवून घ्यायची. कारण की गवार ही स्वच्छ धुवून घेणंच गरजेचं असतं. त्याच्यावरती औषधाचे फवारे मारलेले असतात त्यामुळे. आता ही गवार मी धुवून काढलेली आहे. आता जी भाजी बनवायची आहे ना, ती पण गवार मी लगेचच ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये धुवून घेते आहे. हे तर दोन्ही प्रकार आहेत ना, ते एकाच वेळी पटकन होऊन जातात. कारण की भाजीसाठी आपण जी फोडणी तयार करणार आहोत, त्यावेळेला जे तेल घेणार आहोत ना, त्या तेलामध्येच ही कोळी गवार आपण डीप फ्राय करून घ्यायची आणि मग नंतर त्याच तेलामध्ये भाजी घालून घ्यायची. मी दरवेळी असंच करते. म्हणजे निब्बर गवारीचं जर कधी करायचं झालं तर करते, खूप जास्त निब्बर गवार असेल तर. पण कोळी गवार तर असतेच असते ज्यावेळेला आपण गवार आणतो त्यावेळेला. मग काय करायचं, ती कोळी वेगळी काढायची आणि भाजीची गवार वेगळी काढून भाजी कट करून घ्यायची. आणि मग काय करायचं, हे बघा आता मी इथे तेल जास्त घेतलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आहे ना, ती कोळी गवार आधी फ्राय करून घ्यायची.
म्हणजे भाजी करता करताच पटकन होऊन जातं. हे बघा, आता इथे मी ही डीप फ्राय करून घेणार आहे. डीप फ्राय केल्यानंतर ही कुरकुरीत होते आणि इतकी अप्रतिम लागते ना, की बस म्हणजे लहान मुलं सुद्धा करून करत खातील एवढी सुंदर होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बरेच जण करतही असतील अशी गवार, पण एकदा तुम्हीही प्रयत्न करा. हे बघा, आता 5च मिनिटामध्ये ही गवार मस्तपैकी डीप फ्राय झाली आणि कुरकुरीत झाली. ती आधी काढून ठेवायची आणि मग नंतर भाजी करून घ्यायची. आता ही गवार मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते. ही आहे अशीच कुरकुरीत राहते. नंतर नरम पडत नाही बिलकुलही. कुरकुरीत करून घ्यायची, साधारण ब्राउनिश करून घ्यायची. त्याचा हिरवा रंग आहे ना, तो बदलला पाहिजे आणि हाताने तोडली ना, तर ती टुक्कन तुटली पाहिजे अशी बनवायची. काय होतं ना, ही अशी गवार म्हणजे खायलाही छान लागते आणि भाजी जर नको असेल ना, तर असं लहान मुलांनाही करून खायला दिलेत ना, तरी ते छान खातात. आता गवार झाल्यानंतर तर हे काय झालेलं आहे, तेल इथे खूप जास्त असतं. कारण की आपण डीप फ्राय करायची असते ना, त्यामुळे तेल जास्त घेतो. भाजीला एवढं तेल लागत नाही. त्यामुळे काय करायचं, तेल काढून घ्यायचं. तेल आपण मग काढलेलं तेल आपण दुसऱ्या भाजीलाही वापरू शकतो नंतर. त्यामुळे तेल हे काढून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, हळद आणि हिंग घालून घ्यायचं. आता ही गवारीची भाजीसुद्धा मी विदाऊट आलं लसूण आणि मिरचीची करते आहे. ह्याच्यामध्ये तिखट आणि मसाला घालूनच मी भाजी बनवणार आहे. फक्त आता ही गवारीची भाजी बनवताना तुम्हाला एक ट्रिक सांगते. भाजी शिजवण्यासाठी भाजीमध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही. मग ती थोडीशी पानसट होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक आयडिया सांगते. काय करायचं, भाजी परतून घ्यायची. परतून घेतली ना, की मग ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायची आणि मग ह्याच्यावरती हे करायचं, दाण्यांचं कूट घालायचं. कारण की आपण आलं लसूण वगैरे काही घातलेलं नाही आहे किंवा आपण ठेचा घातलेला नाही आहे. दाण्यांचं कूट सुद्धा घातलं ना अप्रतिम लागतं. बरेच जण घालतात दाण्यांचं कूट गवारीच्या भाजीमध्ये. त्या दाण्यांचं कूट घालून वगैरे छान परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता झाकण ठेवायचं ह्याच्यावरती आणि झाकणामध्ये पाणी घालायचं आणि वाफेवरती ही गवार शिजवायची. तुम्ही वाफेवरती शिजवलेली गवारीची भाजी खाऊन बघा. पोळीची आणि भाताचीही गरज पडणार नाही. नुसतीच खाऊन घ्याल, इतकी अप्रतिम होते. हे बघा, आता मी इथे ह्याच्यावरती थाळा ठेवलेला आहे आणि थाळ्यामध्ये मी पाणी घालून घेते आहे आणि मीडियम गॅसवरती ह्याला उघडून बघण्याची पण गरज नाही. खाली लागत नाही कारण की वाफेचं पाणी खाली जातं. 10 मिनिटानंतर बघितलात ना तुम्ही, भाजी शिजलेली असते. आता इथे अजून एक गोष्ट सांगते. आपण ज्यावेळेला मसाला घालतो ना भाजीमध्ये, कुठल्याही प्रकारचा मसाला, भाजी शिजल्यानंतर मग मसाला घालायचा. हे बघा, इथे आता माझी भाजी तयार आहे शिजून. मग इथे मी 1-2 चमचे मी चांगला गरम मसाला घालून घेतला आहे आणि 1 चमचाभर लाल तिखट घालून घेतलेलं आहे. गरम मसाल्याचं काय होतं ना, भाजी शिजण्याच्या अगोदरच तुम्ही घातलात ना, तर भाजी शिजताना त्याचा वास उडून जातो. त्यामुळे शिजल्यानंतर मग मसाला घालून घ्यायचा. आता मसाला घालून ही भाजी एकदा हलवून घ्यायची आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचं पुन्हा एकदा. म्हणजे 5 मिनिटासाठीच, कारण की जे वाफेचं पाणी असतं तेही त्याच्यातलं निघून जायला पाहिजे आणि भाजी कोरडी व्हायला पाहिजे. झाली भाजी कोरडी तयार. मस्तपैकी अशी ही भाजी तयार होते. आणि आता आपण जे काही शॅलो फ्राय हे डीप फ्राय करून घेतलेली गवार होती ना, जी कोळी गवार आहे, त्याच्यावरती मीठ घातलं, तिखट घातलं. नुसतं तिखट आणि मीठ घालून तुम्ही खाऊन बघा, अप्रतिम लागते. तुम्हाला अजून काही हवं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये चाट मसाला किंवा मॅगी मसाला घालून ती अजूनही टेस्टी बनवू शकता. पण ही इतकी छान लागते ना, कुरकुरीतही होते एकदम. अशा प्रकारे आपण गवारीच्या 3 वेगवेगळ्या भाज्या बघितल्या. ही आपण नेहमी करतो ती नॉर्मल भाजी, ही मी शॅलो फ्राय करून घेतलेली निब्बर गवार आणि ही जी कोळी गवार आहे ती आपण डीप फ्राय करून घेतलेली. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान लागते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हेही सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.